आम्ही पोहोचलो आता नवरंग गणेश मंडळ वकीलवाडी अर्थात हनुमान मंदिरात विराजमान हा गणपती नवरंग गणेश मंडळाची स्थापना आहे। गेली अनेक वर्षापासून मंडळ हे स्थापना करते। दरवर्षी त्यांच्या मिरवणुकीत सहभागी देखील हा गणेश मंडळ होत असतो। आपण पाहत आहोत समर्थनगर दुसऱ्या गल्लीच्या समोर असलेला शिवसमर्थ गणेश मंडळ। हेही गणेश मंडळ या ठिकाणी यावर्षी आपला देखावा छोटासा यांनी सादर केलेला आहे। मात्र स्थानिक बैठे ठिकाणी त्यांचे काही उपक्रमही आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत। आपण या मंडळाच्या पदाधिकाऱ्याकडून जाणून घेऊया काय काय उपक्रम आपण केलेत। सर आज आपण कीर्तनाचं इनामदार गुरुजी यांचं कीर्तन ठेवलेलं आहे। उद्याच्याला महाप्रसाद आहे आणि शेवटच्या दिवशी विसर्जनाचं सुद्धा आपण नियोजन एकदम किती वर्षापासून आपण हे करतो? गल्लीमध्ये 10-12 वर्षापासून बसवत आहेत। पहिल्यांदा आपण गल्लीच्या बाहेर आणलं आहे हा। अच्छा, ठीक। एकूणच आपण बघतो समर्थनगर दुसऱ्या गल्लीमध्ये या गणेशरायाची स्थापना झालेली असते। शिवसमर्थ गणेश मंडळ समर्थनगरमध्ये आपण पाहतोय अतिशय आकर्षक अशी ही गणरायांची मूर्ती या ठिकाणी शिवसमर्थ गणेश मंडळानं स्थापन केलेली आहे। आता आपण पोचलो आहोत समर्थनगर 5व्या गल्लीमध्ये अष्टविनायक गणेश मंडळाला आम्ही या ठिकाणी भेट देत आहोत। अष्टविनायक गणेश मंडळ हेही दरवर्षी आपली गणेश स्थापना करून या ठिकाणी विविध उपक्रमही ते राबवत असतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमके यावर्षीचे त्यांचे उपक्रम काय आहेत। आपण पाहू शकता या मंडळानेही यावर्षी सुंदर अशी ही गणरायाची मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे। अतिशय विहंगम असं दृश्य आपण यामध्ये पाहतो आहोत आणि यावर्षी नेमके मंडळाचे काय उपक्रम आहेत तेही आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करा। अष्टविनायक गणेश मंडळ समर्थनगर 5व्या गल्लीमध्ये स्थापन आहे आणि त्यांचेही उपक्रम दरवर्षी असतात। आपण जाणून घेऊयात की नेमके यावर्षी त्यांनी काय उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत। आपण या ठिकाणी जाणून घेऊया पदाधिकाऱ्याकडून नेमके यावर्षी त्यांचे उपक्रम काय आहेत ते। यावर दरवर्षी आपण काही उपक्रम घेत असता, यावर्षी काय घेतले? ह्या वर्षी लहान मुलांची संगीत खुर्ची घेतली, महिलांसाठी संगीत खुर्ची घेतली, लहान मुलांची डान्स स्पर्धा घेतली आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपल्या देशामध्ये जे स्त्रियांवर होणारे अत्याचार आहे किंवा कुठतरी लहान मुलींचं किंवा बालकल्याणचं लहान मुलींचं कुठतरी शोषण होते, कुठतरी हत्या होते, आम्ही काय समर्थनगर भागातील सर्व जे लहान मुली आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक महाआरती सगळ्यांची समर्थनगरमधले किंवा केजमधल्या जेवढ्या लहान बालकं आहेत कन्या त्यांच्यासाठी कन्या महाआरतीचं आम्ही आयोजन केलेलं आहे। पुन्हा वृक्ष लागवड किंवा 12 महिने ही गणेशोत्सव असं नाही की प्रत्येक 12 महिनेही आमच्या गणेश मंडळाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम चालू असतात। आपण बघू शकतो हे गणेश मंडळ दरवर्षी समर्थनगरच्या 5व्या गल्लीमध्ये त्यांची या स्थापना असते अष्टविनायक गणेश मंडळ नावानं आणि त्यांचे काही स्थानिक उपक्रम असतात, महाप्रसाद असतील किंवा इतर काही छोटे छोटे सांस्कृतिक कार्यक्रम हे गणेश मंडळ दरवर्षी घेत असतं। या ठिकाणी याही वर्षी आम्ही त्यांच्या परीक्षणासाठी इथं आलेलो आहे आणि मोठी गर्दी या ठिकाणी परिसरातील या लोकांची या ठिकाणी दिसून येते। विशेष म्हणजे या गणेश उत्सवाच्या काळामध्ये ज्या लहान मुलांचे बर्थडे असतील तेही गणेश मंडळ या ठिकाणी सेलिब्रेट करताना आपल्याला दिसतं आहे। या ठिकाणी आजही आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा हा बर्थडे सेलिब्रेशनचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला दिसून आलेला आहे। आता आम्ही पोचलेलो आहोत समर्थनगरमधील विठ्ठल रुक्मिणी गणेश मंडळ। हे गणेश मंडळ आहे जे की 4थ्या गल्लीत शेवटच्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। या ठिकाणी हे गणेश मंडळ आपला गणेश स्थापना करत असतं। आपण बघू शकतो विठ्ठल रुक्मिणी मंदिर गणेश मंडळ या नावाने या मंडळाची स्थापना आहे। यांनी यावर्षी आपला गणेश स्थापना केलेली आहे। काय उपक्रम काय घेतले तुम्ही यावर्षी? काही नाही, काही नाही। भजनी मंडळ असं करता, छान। गुलाल वगैरे उधळता का? मग गुलाल कमी उधळा, फुलं उधळा यावर्षी, थोडा गुलाल कमी करा। हां, ठीक आहे, चालतं, छान। आणि आपण भेट देत आहोत काणेरे रोडला असलेला कैकाडी गल्लीमधील हा विघ्नहर्ता गणेश मंडळ। खरं तर आमचा समाज सगळीकडे बहुजन समाज विखुरलेला आहे, मात्र तो आपापल्या पद्धतीनं कुठलेही सण उत्सव साजरे करीत असतो आणि इथंही आपण बघतोय अतिशय चांगल्या प्रकारे एक उत्सवात सामाजिक एखादा उपक्रम म्हणून त्यांनी हा गणरायांची स्थापना केलेली आहे। विघ्नहर्ता गणेश मंडळ नावानं कैकाडी गल्ली काणेरे रोड अर्थात
जिल्हा परिषद शाळेच्या थोडं पुढं आपण हा गणेश मंडळ या ठिकाणी